नमस्कार. आता आपण साधीच रेसिपी बनवणार आहोत. आपण घेतलेल्या आहेत मिरच्या लांब, कैरी घेतलेली कापून, हळद, मीठ, हिंग आणि लाल तिखट घेतलेलं आहे. तर आता आपण मिरच्या कापून घेत आहोत. आपण कैरी कापून खातो ना जेवणासोबत, तर मग कैरी कापण्यापेक्षा मग मी म्हटलं आपण मीठ मिरची लावूनच भरून ठेवू, म्हणून मग मी मिरच्या आणि कैरीचं लोणचं म्हणजे लोणचंच म्हणावं लागेल की असं आपण साध्या पद्धतीने करायचं ठरवलं. तर मिरची कापून घेतलेली आहे, मीठ टाकलं त्याच्यामध्ये. आता आपण एकत्र करीत आहोत. कैरीचे तुकडे केलेले आहे उभे, मिरचीचे पण तुकडे केलेले आहे. मीठ टाकलं आणि हाताने मिक्स करणार आहोत आता आपण. तर हे खाल्ल्याने भूक वाढवते, पचन सुधारते आणि कैरीमध्ये सी विटॅमिन भरपूर असतो. मिरचीमुळे शरीराला उष्णता आणि चव लागते. तर हे आपण भाकरीसोबत, पोळीसोबत, वरण भातासोबत, साध्या भातासोबत खाऊ शकतो. असं आपण साध्या पद्धतीचं लोणचं बनवणार आहोत. थोड्या दिवसांसाठी आपल्याला वापरता येईल असं. आता आपण मिक्स करून घेत आहोत. जेवणासोबत आपल्याला चटणीसारखं साईड डिश म्हणून आपण हे बनवत आहोत. मिक्स करून घेतोय आता आपण. तुम्ही पण बनवा. कैरी आता बाजारामध्ये अवेलेबल आहे, तर कैरी आणून, मिरच्या आणून अशा पद्धतीने तुम्ही पण साध्या पद्धतीने लोणचं बनवा आणि खूप छान लागतं, टेस्ट छान येते त्याला. तर अशा पद्धतीने मी पिशवीतच टाकून ठेवलेले आहे. तर कशा झाल्या तुम्ही सांगा. मी तर बनवल्या पण आणि खाल्लं पण, तर खूप छान झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण फ्रीजमध्ये पॅक करून ठेवू शकतो. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच माझ्या व्हिडिओ बघत जा. रेसिपी साधीच आहे पण चांगली आहे. आपण सगळे करू शकतो आणि असंच करून खाऊ शकतो. दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला त्यापासून खूप छान लागते. मस्त मस्त. Thank you very much. Bye bye.